नमस्कार मित्रांनो, आयुर्वेदिक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर वाघमारे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, हा चॅनल आहे आयुर्वेदिक वनस्पतींची माहिती देण्याचा आणि ह्याच्यामध्ये मी वनशेतीविषयी पण बऱ्याचदा माहिती दिलेली आहे. तर वनशेतीमध्ये मी आज तुम्हाला मिलियाडोबियाविषयी माहिती सांगणार आहे. कारण मिलियाडोबियामध्ये खूप लोकांची फसवणूक अशा प्रकारे होते की जे पूर्वी बघा बकानलिम म्हणून आपल्या गावाकडे बऱ्याच ठिकाणी आपण ते पाहिलेलं आहे. तर मिलियाडोबिया म्हणून त्याची रोपं काही लोक देतात. दुसरी गोष्ट, हे 3 प्रकारे भेटतं. म्हणजे हा एक प्रकार त्यात पकडला तर 3 प्रकार होतात. दुसरं सीडद्वारे बनवलेला मिलियाडोबिया आणि टिश्यू कल्चरवाला. तर ह्या 3मध्ये फरक काय आहे? तर हा जो बकानलिम म्हणून दिला जातो तो 6 वर्षानंतर जर पाहिलं तर याची जी गोलाई असते, बुडामधली जाडी, ही गोलाई जी असते ती एक 18 ते 20 अशा 18 ते 20 अशा इंचामध्येच ती साईज असते. आणि त्याची हाईट जी आहे ती 20 ते 25, जास्तीत जास्त 30 फुटाच्या पुढे हे झाड कधीच जात नाही. दुसरा फरक हा की जे सीडवाला मिलियाडोबिया आहे, त्या सीडवाला मिलियाडोबिया एक 6 वर्षामध्ये 25, 30, 32 अशी गोलाई होते. पण याची हाईट जी आहे ती 35 ते 40 फुटापर्यंत जाते. आणि टिश्यू कल्चर जो आहे तो टिश्यू कल्चर हा 6 वर्षामध्ये 40, 42, 45 इंच अशी त्याची गोलाई होते. आणि याची हाईट जाते जवळजवळ 50 ते 60 फुटापर्यंत हाईट जाते. तर 70 फुटापर्यंत हाईट गेलेली पण मी झाडं भरपूर पाहिलेली आहेत आणि मी ती काढलेली पण आहेत. पण ते तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल म्हणून एक 50 ते 60 फूट पकडा. मग आता ह्याचं लागवड कशी करायची? तर ह्याचं एक परफेक्ट जर नियोजन करायचं असेल 12 इंच 14 इंच ह्याच्या पलीकडं नाही. मग ह्याची झाडं जर रोपं तुम्ही व्यवस्थित घेतली आणि त्याची जर अंतर व्यवस्थित जर तुम्ही ठेवलं तरच ही झाडं तुमच्या फायद्याची राहतील, अन्यथा तुमचा प्लॅन फसू शकतो. म्हणून व्यवस्थित माहिती घ्या आणि मिलियाडोबिया लागवडीला प्राधान्य द्या. कारण ह्या पिकांना खत पाण्याची गरज नसते, फवारण्याची गरज नसते आणि याला कसलंही तुम्हाला खुरपणे करत बसायची आवश्यकता नाही. त्याच्यामुळं एकदा लावलं की फक्त 6 महिन्यानंतर साईडला फुटलेल्या फांद्या काढणं एवढंच काम राहतं. याच्या व्यतिरिक्त याला काम नसतं. किंवा तुम्ही असंही करू शकता, तुमच्या शेताच्या पूर्ण बांधावर एक 8-8, 10-10 फुटावर जरी याची लागवड केली तरी ती फायद्याची ठरते. आणि झाडं लावत असताना कमीत कमी 400 ते 350 ते 400 झाडं जर तुम्ही लावली तरच एखादा व्यापारी तुमच्याकडे येईल. काही लोकांचे मला फोन येतात, सर मला 100 झाडं द्या, मला 70 झाडं द्या. त्यांना मी स्पष्ट सांगतो, तुम्हाला आता देणं काहीच अवघड नाही, पण तुमच्याकडं खरेदी करणारा येणं अवघड आहे. तर किमान त्याच्या गाडीचा लोड होईल एवढी तरी आपण झाडं लावावी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ज्यांना कोणाला मिलियाडोबियाची माहिती पाहिजे असेल त्यांना तुम्ही शेअर करा. खूप खूप धन्यवाद.